7 दिवसांचा आध्यात्मिक प्रवास स्वामी समर्थांच्या चरणी मनःशांतीचा मार्ग। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक माणसाच्या वाट्याला सुखदुःख, यशपयश, आशा निराशा, चढउतार येत असतात। काही दिवस असे असतात की मन आनंदाने भरून जाते, तर काही दिवस असे असतात की कितीही प्रयत्न केला तरी मनातील चिंता कमी होत नाही। कधी भूतकाळातील एखादी घटना सतत आठवत राहते, कधी एखाद्या व्यक्तीने दिलेला त्रास मनाला टोचत राहतो, कधी भविष्याची चिंता झोप उडवते, तर कधी आपल्या हातात नसलेल्या गोष्टींचा विचार करून आपण स्वतःलाच त्रास देत राहतो। पण अशा वेळी एक प्रश्न स्वतःला विचारा, मी हे सगळे एकट्यानेच का वाहून नेत आहे? आपल्या श्रद्धेनुसार जेव्हा मनापासून आपण स्वामी समर्थांच्या चरणी आपली चिंता ठेवतो, तेव्हा मनाला एक वेगळीच शांतता मिळू लागते। आजची ही कथा म्हणजे केवळ 7 दिवसांची कथा नाही, हा आहे मन बदलण्याचा 7 दिवसांचा आध्यात्मिक प्रवास। या 7 दिवसात आपण स्वतःकडे पाहणार आहोत, आपल्या दुःखाकडे पाहणार आहोत, आपल्या भीतीकडे पाहणार आहोत, आपल्या चुका स्वीकारणार आहोत आणि शेवटी एका नव्या आशेने जीवनाकडे पाहायला शिकणार आहोत। सुरुवात एका चिंताग्रस्त मनापासून। एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक साधा माणूस राहत होता। माधव मनाने खूप चांगला होता। त्याने आयुष्यात अनेक कष्ट केले होते। कुटुंबासाठी त्याने स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवल्या होत्या। पण मागील काही वर्षात त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या। व्यवसायात नुकसान झाले, जवळच्या व्यक्तीशी गैरसमज झाले, काही निर्णय चुकीचे ठरले आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माधव सतत भूतकाळाचा विचार करत राहू लागला। रात्री झोपताना त्याच्या मनात एकच विचार असायचा, मी त्यावेळी तो निर्णय घेतला नसता तर, मी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला नसता तर, माझ्याकडून ती चूक झाली नसती तर, असे विचार त्याला आतून पोखरत होते। एके दिवशी रात्री माधव घराच्या अंगणात एकटाच बसला होता। आकाशात चंद्र होता, आजूबाजूला शांतता होती, पण माधवच्या मनात मात्र वादळ उठले होते। त्याने आकाशाकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हणाला, स्वामी, माझे मन एवढे अस्वस्थ का आहे? मी सगळ्यांसाठी चांगले करण्याचा प्रयत्न केला, तरी माझ्या वाट्याला एवढे दुःख का? तेवढ्यात त्याला त्याच्या वडिलांनी पूर्वी सांगितलेले एक वाक्य आठवले, बाळा, संकटे संपण्याची वाट पाहू नकोस, संकटांतही मन शांत ठेवायला शिक, स्वामींच्या चरणी विश्वास ठेव। माधवने डोळे मिटले आणि त्याने मनाशी एक निर्णय घेतला, उद्यापासून मी माझ्या आयुष्यातील 7 दिवस स्वामींच्या स्मरणासाठी देणार। आणि अशा प्रकारे सुरू झाला त्याचा 7 दिवसांचा आध्यात्मिक प्रवास। पहिला दिवस, मन शांत करण्याचा दिवस। सकाळी माधव लवकर उठला। त्याने स्नान केले, स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावला, हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, माझ्या मनात खूप विचार आहेत, मला त्यांच्यापासून मुक्त करा। पहिल्याच दिवशी त्याला एक गोष्ट समजली, मन शांत करायचे असेल तर सर्वप्रथम भूतकाळाशी मैत्री करावी लागते। आपण भूतकाळ बदलू शकत नाही, जे घडून गेले ते पुन्हा घडवता येत नाही। एखाद्याने आपल्याला दुखावले असेल तर त्या व्यक्तीचे वर्तन आपण बदलू शकत नाही, आपण केलेली चूक आपण पुसू शकत नाही, पण त्या चुकीकडे पाहण्याची आपली दृष्टी आपण नक्की बदलू शकतो। माधवने स्वतःला विचारले, मी रोज जुन्या जखमा उघडून स्वतःलाच का त्रास देतो? त्याने डोळे बंद केले आणि मनातल्या मनात आपल्या भूतकाळातील प्रत्येक दुःख स्वामींच्या चरणी ठेवले। तो म्हणाला, स्वामी, जे घडले ते घडून गेले,
त्यातून मला शिकवा, पण त्या आठवणींचे ओझे माझ्या मनावर राहू देऊ नका. त्या दिवशी माधवने कोणाशी वाद केला नाही, जुन्या गोष्टींची चर्चा केली नाही आणि स्वतःला दोषही दिला नाही. रात्री त्याला अनेक दिवसांनंतर थोडी शांत झोप लागली. दुसरा दिवस श्रद्धेचा दिवस. दुसऱ्या दिवशी माधवसमोर एक नवीन प्रश्न होता. ज्या गोष्टी माझ्या हातातच नाहीत त्यांची चिंता मी का करतो? आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण कितीही प्रयत्न केले तरी नियंत्रित करू शकत नाही. उद्या काय होईल? कोण आपल्याबद्दल काय बोलेल? परिस्थिती कधी बदलेल? एखादे काम यशस्वी होईल का? हे सर्व आपल्या पूर्ण नियंत्रणात नसते. माधवला ही गोष्ट समजली. त्याने स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून म्हटले, स्वामी, माझ्या हातात जे आहे ते करण्याची शक्ती मला द्या आणि जे माझ्या हातात नाही ते तुमच्या चरणी सोपवण्याची श्रद्धा द्या. हीच खरी श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे समस्या नाहीत असे मानणे नव्हे. श्रद्धा म्हणजे समस्या आहेत पण मी एकटा नाही. माधवच्या मनातील चिंता हळूहळू कमी होऊ लागली. त्याला जाणवले की तो प्रत्येक गोष्टीचे उत्तर स्वतः शोधण्याचा प्रयत्न करत होता. आता त्याने काही गोष्टी स्वामींच्या चरणी सोपवल्या. तिसरा दिवस भीती सोडण्याचा दिवस. तिसरा दिवस माधवसाठी सर्वात कठीण होता, कारण त्याच्या मनात अनेक भीती होत्या. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, पुन्हा चूक होण्याची भीती, नवीन सुरुवात करण्याची भीती. आपल्यापैकी कित्येक जण याच भीतीमुळे आयुष्यात पुढे जात नाहीत. आपण संधी पाहतो पण पाऊल टाकत नाही, कारण मन म्हणते जर अपयश आले तर. माधवने स्वतःला विचारले, जर मी भीतीमुळे प्रयत्नच केला नाही तर माझे आयुष्य बदलेल कसे? त्याने स्वामींच्या चरणी नमस्कार केला आणि एक छोटासा निर्णय घेतला. ज्या कामाला तो अनेक महिन्यांपासून घाबरत होता ते काम त्याने सुरू केले. पहिलं पाऊल छोट होतं, पण त्या छोट्या पावलाने त्याच्या मनात मोठा बदल घडवला. त्याला समजले, भीती नाहीशी झाल्यावर आपण पुढे जात नाही, आपण पुढे जायला सुरुवात केली की भीती कमी होऊ लागते. त्याने मनात म्हटले, स्वामी, माझ्या पावलांना दिशा द्या. चौथा दिवस प्रार्थनेचा दिवस. चौथ्या दिवशी माधव स्वामींच्या समोर बसला. आतापर्यंत तो प्रार्थना करताना नेहमी काही ना काही मागायचा. स्वामी, हे काम पूर्ण होऊ द्या. स्वामी, माझी समस्या सोडवा. स्वामी, मला हे मिळू द्या. पण त्या दिवशी त्याने काहीही मागितले नाही. त्याने फक्त हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, आज मला काही मागायचे नाही. मला फक्त तुमचे आभार मानायचे आहेत. मी श्वास घेतोय त्यासाठी धन्यवाद. माझे कुटुंब माझ्यासोबत आहे त्यासाठी धन्यवाद. माझ्या चुका मला शिकवत आहेत त्यासाठी धन्यवाद. माझ्या आयुष्यात अजूनही आशा आहे त्यासाठी धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संकटाच्या काळात तुमचे नाव घेण्याची शक्ती मला मिळते त्यासाठी धन्यवाद. ही प्रार्थना करताना माधवच्या डोळ्यात अश्रू आले, पण ते दुःखाचे अश्रू नव्हते, ते कृतज्ञतेचे अश्रू होते. त्याला जाणवले, प्रार्थना म्हणजे फक्त देवाकडे मागणे नाही. प्रार्थना म्हणजे आपल्या मनाचे दार उघडून देवाशी संवाद साधणे. पाचवा दिवस निर्णयाचा दिवस. पाचवा दिवस आला. माधवने स्वतःच्या आयुष्याकडे शांतपणे पाहिले. त्याला जाणवले की अनेक वर्षे तो फक्त परिस्थिती बदलण्याची वाट पाहत होता, पण स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत नव्हता. त्याने स्वतःला 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न,
माझ्या आयुष्यात मला नेमका कोणता बदल हवा आहे? दुसरा प्रश्न, त्या बदलासाठी मी आज काय करू शकतो? तिसरा प्रश्न, माझ्या कोणत्या सवयी मला मागे खेचत आहेत? त्याला अनेक उत्तरे मिळाली. राग कमी करायचा, नकारात्मक विचार कमी करायचे, वेळ वाया घालवणे कमी करायचे, चांगल्या लोकांच्या सहवासात राहायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायचा. माधवने ठरवले, मी माझ्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणार. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवून प्रयत्न करणार. कारण श्रद्धा आणि प्रयत्न जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणसाच्या जीवनाला नवी दिशा मिळू शकते. 6वा दिवस, कृतज्ञतेचा दिवस. 6व्या दिवशी माधव सकाळी उठला आणि त्याने आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी मोजायला सुरुवात केली. पूर्वी तो काय नाही याचा विचार करायचा. आज तो काय आहे याचा विचार करू लागला. त्याच्याकडे घर होते, कुटुंब होते, काम करण्यासाठी हात होते, चालण्यासाठी पाय होते, विचार करण्यासाठी बुद्धी होती आणि सर्वात महत्त्वाचे, उद्याचा दिवस बदलण्याची संधी होती. माधवच्या लक्षात आले, आपण अनेकदा एका गोष्टीच्या अभावामुळे आपल्याकडे असलेल्या 10 चांगल्या गोष्टी विसरतो. कृतज्ञता म्हणजे समस्या नाहीत असे म्हणणे नाही. कृतज्ञता म्हणजे समस्यांमध्येही जीवनातील चांगुलपणा पाहण्याची क्षमता. माधवने स्वामींच्या प्रतिमेसमोर हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, माझ्याकडे जे आहे त्याची किंमत समजण्याची बुद्धी द्या. 7वा दिवस, नव्या सुरुवातीचा दिवस. आता 7वा दिवस उजाडला. माधव पुन्हा त्याच ठिकाणी बसला जिथे 7 दिवसांपूर्वी तो दुःखी होऊन बसला होता. पण आज परिस्थिती तीच असूनही माधव बदलला होता. त्याच्या समस्या पूर्णपणे संपलेल्या नव्हत्या, पण त्याची दृष्टी बदलली होती. पहिल्या दिवशी तो भूतकाळाच्या ओझ्याखाली दबला होता. दुसऱ्या दिवशी त्याने श्रद्धा शिकली. तिसऱ्या दिवशी त्याने भीतीला सामोरे जाणे शिकले. चौथ्या दिवशी त्याने मनापासून प्रार्थना केली. 5व्या दिवशी त्याने निर्णय घेतला. 6व्या दिवशी त्याने कृतज्ञता शिकली आणि 7व्या दिवशी त्याने नव्या आयुष्याची सुरुवात केली. माधवने स्वामींच्या प्रतिमेकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते. तो म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यातील प्रत्येक समस्या तुम्ही दूर कराल अशी माझी अपेक्षा नाही, पण त्या समस्यांना सामोरे जाण्याचे धैर्य तुम्ही मला द्या. माझ्या मनात भीती आली तर श्रद्धा द्या. मी भूतकाळात अडकलो तर वर्तमानाची जाणीव द्या. मी भविष्याची चिंता केली तर तुमच्यावर विश्वास ठेवण्याची शक्ती द्या. आणि मी काही मिळवले तर गर्व न करता कृतज्ञ राहण्याची बुद्धी द्या. त्या क्षणी माधवच्या मनात एक सुंदर विचार आला. नवीन जीवन सुरू करण्यासाठी नेहमी नवीन जागेची गरज नसते, कधी कधी फक्त नवीन विचारांची गरज असते. या 7 दिवसांचा खरा संदेश. मित्रांनो, ही कथा माधवची असली तरी तिच्यात आपल्यापैकी प्रत्येकाची एक छोटीशी कथा दडलेली आहे. कदाचित तुमच्या मनातही एखादे जुने दुःख असेल. कदाचित तुम्ही एखाद्या निर्णयामुळे अजूनही स्वतःला दोष देत असाल. कदाचित भविष्याची चिंता तुम्हाला त्रास देत असेल. कदाचित तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे दुखावलेले असाल. कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुमचे जीवन बदलणार नाही. पण लक्षात ठेवा, आजचा दिवस तुमच्या हातात आहे. भूतकाळ बदलता येत नाही. भविष्य पूर्णपणे आपल्या हातात नसते. पण वर्तमानात आपण कोणता विचार करायचा, कोणते पाऊल उचलायचे आणि कोणत्या दिशेने जायचे हे आपण ठरवू शकतो. म्हणून आजपासून 7 दिवस स्वतःला द्या. पहिल्या दिवशी मन शांत करा. दुसऱ्या दिवशी श्रद्धा ठेवा.
तिसऱ्या दिवशी भीतीला सामोरे जा. चौथ्या दिवशी मनापासून प्रार्थना करा. पाचव्या दिवशी योग्य निर्णय घ्या. सहाव्या दिवशी कृतज्ञ राहा. आणि सातव्या दिवशी नवीन सुरुवात करा. शेवटचा स्वामी संदेश. आपल्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी एक गोष्ट लक्षात ठेवा. अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा त्याला आव्हान देऊ शकतो. त्याचप्रमाणे मनात कितीही चिंता असली तरी श्रद्धेचा एक छोटासा किरण मनाला पुन्हा उभे करू शकतो. आज तुमच्या मनात जी काही चिंता आहे, जी काही वेदना आहे, जे काही प्रश्न आहेत, ते काही क्षण स्वामींच्या चरणी ठेवा. डोळे बंद करा, मन शांत करा आणि हळू